तर या सगळ्या नाराजांची भेट घेण्यासाठी आता विविध नेते येत आहेत, पण ते कोणाचाही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये। मला एकदा तिकीट दिलं होतं 2010 ची गोष्ट सांगता येते आणि पक्ष कारवाई करेल। काय करणार आहे पक्ष कारवाई? करा इथे बसलेली मी काय करेल? हकलपट्टी करेल, काय करेल दुसरा? काय मीरा कालपर्यंत मला पोलीस सुद्धा प्रोटेक्शन दिलेलं आहे, पण मग ते म्हणतात माझ्या करायचं थोडं सरकू ना। काही न्यायशीर बोलायचं ना, आपण कुठे बसलोय? थोडं मागे सरका कॅमेऱ्यावर काय शांत व्हायचं नाही? तुम्हाला वाटतंय थांबा, तुम्ही साक्षीदार आहेत का नाही? आहेत का नाही मला सांगा। मला सांगतात बावनकुळेचा सर्वे आहे, किशोर शितोळे सांगतात मला बावनकुळेचा सर्वे, कराड साहेब सांगतात मला बावनकुळेचा सर्वे। अरे बावनकुळेचा सर्वे काय किचन मध्ये गेला होता का? किचन मधला माणूस लावला होता का? बावनकुळेचा सर्वे तुम्ही सर्वे करा ह्यांनी किचन पर्यंत गेले का? ह्यांच्या आई ह्यांच्या बायका उभे केले, यांचे नवरे यांचा भाऊ सगळे बाहेर फिरत असताना यांच्या बायकांचा सर्वे यांच्या बायकांना किचन मध्ये गेले तर त्यांच्या बायकांजवळ तेव्हा त्या बायकांना भेटलं यांच्या बायकांना यांच्या आईला इथं आणावं। आणि हे सगळं दिसतात आहे का? ह्यांच्यातले एक एक माणूस विचारा की कोण कोणत्या पदावर आहे, तर मी आत्ता जीप कापून देते इथं। शितोळे सर म्हटले तुम्ही आम्ही उन्हात आणत फिरून शिस्तबद्ध पक्षाचे पदाधिकारी आहात। अरे तुम्ही कोणती शिस्त पाळली? तुम्ही कोणती शिस्त? भाषणात सांगितलं किती घाण बोलले की मॅडम जे- येऊन त्यांना। जे पुरुष मंडळी असतील, जे नगरसेवक असतील, त्यांच्या बायकांचा विचार केला जाणार नाही। इथे तर कोणाची बायको पण नव्हती, कोणाचं कोणीच नव्हतं, का माझा विचार केला गेला नाही? आणि प्रत्येक वार्डात हे झालेलं आहे मॅडम। आम्हाला डावरून त्यांची बायको आणि त्यांची आई उभी केलेली, आमची साथीदार उभी केली असती तर आम्हाला वाईट वाटलं नसतं, आम्ही आज इथं नसतो। म्हणजे ज्या आमच्या सोबत उभ्या होत्या त्यांच्यापैकी आणि आम्ही मरमर केली वार्डात जाऊन, ताई हा 3 महिन्यापासून हातापायाला दम नाही मॅडम। आमचे 50-50 लाख रुपये खर्च झाले, कोण नोंद घेणार आहे याची? आता हा आताचा उद्रेक नाही ताई, हा मागच्या खूप वेळेस वर्षांपासून. सुद्धा असंच केलं गेलं होतं। पुरुषांच्याच बायकांना तिकीट, आहोंच्या बायकांना तिकीट दिलं गेलं होतं। हा उद्रेक आहे, आक्रोश नाही, हा उद्रेक आहे। ब्रँड उद्रेक आहे ज्यांना दिले ना त्यांच्या अनावतच ब्रँड आहे त्याच्यामुळे। अरे आम्ही स्वतःच ब्रँड आहे। नाही आपण प्रामाणिकपणे काम केलं। आता याच्यावर तुम्ही न्याय निवाडा द्या। आमचं बोलणं बायकांचं घ्या, आमचं बोलणं ज्या महिलांना दिलेलं आहे उभाटाचे तिकीट, जे नगरसेवक लागले त्यांना तिकीट दिलं जाऊ लागलं। जाऊन घ्या, त्यांना बोलता येतं का ते बघा। मी म्हणते ना, तुम्ही सगळ्यांनी कॅमेरे इथं वरती फिरवा, कॅमेरे वरती फिरवा। त्यांच्या आईला आणि त्यांच्या बायकोला विचारा नरेंद्र मोदी कोण आहे, देवेंद्र फडणवीस कोण आहे, एकटीने सांगा। तुम्ही बसरावा, त्यांना किती बोलता येतं किती बोलता येत नाही। हा तुम्ही न्या त्यांच्या आणि आम्ही 25 वर्षापासून आम्ही कोविड मध्ये इतके कामं केले मॅडम, आमच्यावर 16 केसेस आहे, असे फरफडत नेत होते आम्हाला रस्त्यावरून। यांच्या बायकाला नेलं का? हे बघा, हे आंदोलनात चिमटलेलं बोट डॉक्टरने ऑपरेशन सांगितलंय। पोलीस गाडीत चेंगरलं होतं, पोलीस गाडीत पोलीस ओढत होते, लेडीज पोलीस, तेव्हा दारात चेंगरलेलं बोट ऑपरेशन सांगितलंय। काय काय सांगायचं? हात धरत भारतीय जनता पार्टीमुळे अडचण झालेला आहे। आता मला यांच्या operation बायकांना करून नेलं, झालेलं यांच्या आहे। आईला नेलं। 75 वर्षाची आई आहे एकाची, तिला 2 पावलं सुद्धा चढणं होत नाही। ती येऊन काम करणार आहे का वार्डामध्ये? ती काम करणार आहे? आणि आम्ही एवढ्यापासून सक्रिय आहेत, अहो ते सक्रिय कार्यकर्ते सुद्धा नाहीयेत, माझ्या वार्डात ज्यांना तिकीट दिलं, कोण अनिता किशोर मानकापे, त्यांना उभं करते। पक्षाच्या नेत्यांनी ओळखून दाखव कोण अनिता मानकापे म्हणून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.